यायचे कोकणातल्या मायमाऊलींची आबरू लुटायचे। एका लिकीची किंमत 1 रुपया एवढी केली होती। एका तांदळाच्या पोत्याच्या किमती एवढी आपल्या कोकणातनं 5 मुली विकल्या जात होत्या। सिद्धी यायचे आपल्या लेकींचे दिवसा ढवळा कत्तल करायचे, जहाजात बसवायचे आणि विकायचे, सौदा करायचे। महाराजांना माहिती होतं बंदोबस्त केला पाहिजे। महाराजांनी बोलवलं मायनाक भंडारींना। मायनाक भंडारी म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या निष्ठावंत सरदारांच्या यादीतला सगळ्यात पहिला हिरा। महाराज बोलवलं, मायनाक जहाज करा, सिद्धींची मस्ती जिरवावी म्हणतोय। जिथपर्यंत जहाज जातात ना तिथपर्यंत जहाज ढकला। आणि मायनाक भंडारी यांनी जहाज तयार केलं। सैनिक जहाजात बसले आणि या सिद्धींच्या पाठलाखात सिद्धींना पकडलं, राजांच्या समोर आणून उभा केलं। महाराजांनी सांगितलं मारा। आशा मारले। मायनाक भंडारींनी विचारलं राजा मरतील की नाही? फक्त मरू द्यायची नाहीत, मारायची। सुजवले। आमच्या इथं सातारला कधीतरी गेला तर वासोट्या नावाचा किल्ला आहे। इतका भयानक किल्ला आहे, आज गेल्यावरती एखादा माणूस शांततेने मरेल एवढा भयानक। जिथं एखादी पिन जरी पडली ना तरी मोठा आवाज येतो, एवढी भयान शांतता। छत्रपती शिवाजी राजांच्या आयुष्यातलं पहिलं कारागृह। महाराज म्हणाले या सिद्ध्यांना त्या वासोट्यावरती नेऊन सोडा। हे सगळे पकडले, वासोट्याच्या किल्ल्यावरती नेऊन सोडले। 1 महिन्यानं परत महागारी आणले। महाराज म्हणले त्या घरला पाठवले यांच्या। ही जहाजात बसवली, त्यांच्या घरला पाठवले। मायनाक यांनी विचारलं राजा असं का? मारून टाकले असते। नाही जाऊ दे। गेले, चांगले सुजले होते। घरात गेल्यावर त्यांनी घराचा दरवाजा वाजवला। त्यांच्या बायका बाहेर आल्या, म्हणले ह्यांनी घरात नाहीत, पुढच्या दाराला जावा। आणि त्यावेळी तिथल्या लोकांना त्यांनी सांगितलं जगात सगळ्यांचा नाद करा, पण समुद्रावरती मासेमारी करणाऱ्या कोळ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही। ही माणसं चांगली दर्यावरती जहाज फिरवू शकतात ना, तेवढ्याच ताकदीनं शमशेर सुद्धा फिरवू शकतात।